वा 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 ईशा, दिवाळीच्या पहाटे असं उठणं लावून छान आंघोळ केली की किती समाधान वाटतं. काय बोलताय, आज दिवाळी नाहीये. नाही, मी फक्त सांगितलं, स्टेटमेंट केलं, बाकी काय नाही. दिवाळीचं काय एवढं. तुम्ही पण ना. बरं ईशा, हनीमूनच्या दुसऱ्या दिवशी पहाटे दूधवाला यायच्या आधी 15 मिनिटं पडलेलं स्वप्न आलं का? कुठं आहे, कुठे ते? अगं आपला ओंक्या कुठे आहे? काय हो तुम्ही गंमत करता. अहो त्याचं म्हणे आज मूत्राशयाच्या विकारांवर एक प्रेझेंटेशन आहे, त्याची तयारी करायला गेलाय. मूत्राशयाच्या विकारांवर प्रेझेंटेशन आहे? अगं तो इंजिनिअरिंग कॉलेजला आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो तो. मेकॅनिकल मध्ये कुठे आला मूत्राशय? अय्यो, डोक्यातच आलं नाही हो माझं. असं कसं करतेस तू? नाही पण ओंक्या म्हणतोय म्हणजे असेल हो काहीतरी. म्हणजे आता बघा, आपल्या शरीराचं पण मॅनुकुकुल असतं काहीतरी. मॅन्युकुकुल नाही, मेकॅनिकल असा शब्द आहे तो. ते असतं ना, त्याच्यात काहीतरी असं बिघाड झाला असेल तर त्याचं इंजिनिअरिंग तो करत असेल. यावर तुला एकच सांगतो मी, बिंडोक आहेस तू. कसलं शरीराचं मेकॅनिझम आणि मेकॅनिकल आलंय मला माहिती आहे. तो ओंकार मित्रांबरोबर सिगरेटी फुकायला गेला असेल तू. काय सवयी लागल्यात वाईट, कुठून आणल्यात माहित नाही. एक सिगरेट घ्यायची की 10 जणांनी घे ना, ले ना असं म्हणून ती अनहायजेनिक सगळं बिलकुल आवडत नाही मला त्या अनहायजेनिक. चांगलंय की शेअर करून पितो, त्यामुळे खर्च कमी होतो. आता एकट्याने एक सिगरेट प्यायलेली परवडणार आहे आपल्याला. आणि ती लवंगवाली असते माहितीये, तिथं म्हणे ते असं एक ड्रॅग मारत मारत शेअर करत पितात. 15-20 मिनिटं चालते. ड्रॅग हा शब्द तुला कसा माहिती? तू ट्रेनिंग देतेस की काय त्याला? हा, सिनेमात ऐकलंय. कशाचा अभिमान बाळगायचा, कशावर चिडायचं हे ठरव आयुष्यात. अगं पैसे वाचतायत याचा कसला आनंद बाळगते? सिगरेट पितो ना पोरगा तुझा, त्याच्यावर लक्ष दे ना. नाही काय नाही, पोरगा आला ना की त्याला विचारणार आहे. एक मिनिट. नाही हो, तू चिडचिड तू थांब. नाही थांब, चिडू नका तुम्ही. ऐका बाबा, बस इथे बस. लांब तू. ओंकार, काय झालंय? कुठे गेला होतास? कुठे खालीच गेलो. कुठे गेला होतास मला ऐका आधी. ओंकार, तू सिगरेट प्यायलास? मूर्ख, मिंट तरी खात जा ना. अगं आई आहेस का पंटर आहेस त्याचा? सजेशन काय देतेस त्याला? ओरड ना. सिगरेट प्यायला ना तू आपल्या घरात, चौगुलांच्या घरात सिगरेट प्यायला. बाबा नाही प्यायलोय सिगरेट. किती वेळा सांगू तुम्हाला? नक्की नाही प्यायला? नक्की नाही प्यायलोय. ऐका तुम्ही जरा, प्रिन्सिपल येत आहेत घरी. कुठे प्रिन्सिपल आहे? कुठे चालला? मला एकदम प्रेशर आलं लहानपणापासून प्रिन्सिपल या शब्दाचं. एवढं मी प्रेशर. प्रिन्सिपल आपल्या घरी येत? आपल्या घरी येत. अरे बापरे, का ओंकार येत आहेत? ते प्रिन्सिपल येत आहेत ना, तुम्हाला भेटायला येत आहेत. बरं येऊ दे. मला भेटायला येत आहे. हो. एक काम कर, कॉफी चहा सगळं बघ आणि कांदे पोहे चांगले. हा मला सांग, प्रिन्सिपल स्त्री आहे का पुरुष आहे? पुरुष. थांब जरा, कांदे पोहेचं राहू दे, 1-2 मिनिट. प्रिन्सिपल वगैरे नाही, हे पुरुषांना नाहीच ठेवलं पाहिजे. हे पुरुषांना असं कनिष्ठ लिपिक ठीक आहे रे, सलाम साहेबजी वगैरे इथपर्यंत ठीक आहे रे. इंजिनिअरिंग कॉलेजची प्रिन्सिपल ही बाईच पाहिजे. सुंदर, मोहक, किंचितशी वयस्कर, मॅच्युअर्ड. अय्या, म्हणजे मी पण प्रिन्सिपल होऊ शकते? वर जे 3 ऑप्शन दिले त्यातलं वयस्कर सोडल्यास कशात बसतेस तू? सांग ना, कशात बसते? कसं बोलतात? आरसा आहे ना घरी आपल्या? बोलतात बघ मला, मी काय करू? बिंडा, दुसरा काय ना, बिंडा. बाबा ऐका ना जरा. ऐका ना, थांब ग बाई, जरा थांब जरा. ऐका तुम्ही, ते प्रिन्सिपल जे आहेत ना खूप कॅज्युअल येत आहेत. ओके, अच्छा, कॅज्युअल येतात? लुंगीवर येतात का? एवढे कॅज्युअल नाही येत आहेत. एवढे नाही. लुंगी म्हणजे कपड्यांचं कॅज्युअल नाही, सहज येत आहेत असं म्हणतोय मी. टेन्शन घेऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे. ओके, फक्त ना ते जे काय बोलतील ना त्यांच्या होला हो करा. ओके, हा, हरकत नाही. पण मी होला हो का करायचं? करा ना, तो म्हणतोय तो होला हो. अरे पण असं कसं? त्यांनी हो म्हटलंच नाही, हा असं म्हटलं तर माझा गोंधळ होईल ना. मी होला हो का करायचं सांग ना. यांचा होतं असा गोंधळ, म्हणजे असं होच म्हणले नाही का, ते वेगळं म्हणले, ठरवल्याच्या वेगळं काय झालं किंवा यांचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे तू यांना काय ते नीट सांगून ठेवा, वेगळं नाही बोललं पाहिजे ते नंतर. शब्बीर कुमार, पर्वतों से आज मैं टक्कर. चुप गे. कुठून घेऊन आली माहेरून आवाज? सोडा ना बाबा ते आता. लग्नानंतर 3 दिवस बरा होता आवाज. आई येऊन कानात काहीतरी सांगून गेली तेव्हापासून कसे आहात तुम्ही सगळे आहात. खोटं बोलू नका, आधीपासून असाच. मला हे सगळं माहिती आहे बाबा. तुम्ही प्रिन्सिपल येत आहेत ना, त्यांच्या होला हो करा, एवढं लक्षात ठेवा. अरे पण हे असं मी सांगतो तुम्हाला, सगळं कळेल. ते आले ना, ते आले की असं पोटावर असा हात ठेवा आणि कणत राहा. ओके.
का मला कळत नाही. पोटावर हात ठेवायचा आणि सांगतो कण. काय होतंय तुम्हाला? तुम्ही का करताय? तुम्हाला काय होतंय? तुम्हाला काय होतंय? मी डॉक्टरांना बोलावू? आता एंट्री घेतलीस किट मध्ये. इथेच आहेस ना मगापासून बाबा अरे मग त्याला मी सांगतोय पोट बघा काय होतंय तुम्हाला? अरे मला गुडगुड होतंय. गुडगुड होतंय मग कशाला करताय? चांगलं आहे की. मला वेगळी बायको पाहिजे. बाबा नाही. बाबा मला प्रभाकर मोरे पण चालेल. मला नको. नाही बाबा मला नको. बाबा असं नाही कर. तुम्ही थांबा मी ना. गप्प बसते. तू गप्प बस मम्मी. बिंडो काय रे? बिंडो काय? असंच बोलतात तू बस मला. नाही तू बस नको ना नको. बोलतच नाही मी काही. अरे हिच्याबरोबर कसं? हो नाही बोलत. हो ना हो का करायचं पण तेच कळत पण ते नाही. म्हणतोय ना तू तर करा ना मग बे. नमस्कार चौगुले, नमस्कार. येऊ या या, या या, या या, या या. या या नमस्कार नमस्कार चौगुले, नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नाही नमस्कार. नमस्कार नमस्कार. तसं नाही काय. Let him do. Don't worry, पुन्हा करू शकता, काही हरकत नाही, नाही, तसं नाही. Sorry, म्हणजे मला नमस्कार नमस्कार. कोण आहेत कोण? नमस्कार पिझ्झावाले. प्रिन्सिपल आहेत ते. तो तिकडे I'm so sorry, sir. Don't get mad at your own parents. No, He no. just called you pizzawala. So No, no, it's okay, I'm it's so okay. sorry, sir. Sir, you बसा. या या सर या. नाही 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 या. चौगुले तुम्ही बसा. नाही नाही माझं काय नाही झालं ते पोहे बी चौगुले करत होता. नाही, दगदग करायची नाही. तुम्हाला आरामाची सक्त गरज आहे. मला आरामाची काय गरज आहे? मी ओके यार. ओके काही टेन्शनच नाही. ठणठण नाही. वा वा चौगुले वा. मला तुमचा हा जगण्याप्रतीचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आवडला. वा. हो या ना, बसा ना बसा ना. दुसरा तिसरा असता तर खचून गेला असता चौगुले. का असं का बोलताय तुम्ही? काय झालंय यांना? खचून गेलो असतो. काय सगळं करून सवरून परत विचारायचं काय झालं. यांच्या या अवस्थेला तुम्हीच जबाबदार आहात वहिनी, विसरू नका. काय करून बसले मी? कसं झालं माझ्या हातून? चुकलं माझं. आई ओके सॉरी. आई पण मी मुद्दाम नाही केला. मी खरंच सांगते. पाणी आण मी सरांसाठी. मुद्दाम नाही केला. सरांसाठी पाणी आणा ती. मला काय केलंय कळत नाही. त्यामुळे एक्सप्रेशन काय देऊ काय नको देऊ पण पाणी आण ना सरांसाठी. मी पाणी आणते. चौगुले एक्सप्रेशन काय द्यायचे? कसा संसार करतोय तुम्ही? बसा चौगुले, तुम्ही, चौगुले, तुम्ही चौगुले. बसा प्लीज. बरोबर तोच बसा बसा ना तुम्ही बाबा. शांत. बसा. त्रास करून घेऊ नका बाबा. चौगुले त्रास करून घेऊ नका शांत. please. नाही या अवस्थेत तर अजिबात त्रास करायचा नाही. हो नाही. या अवस्थेत हे बघा चौगुले, एकच असली म्हणून काय झालं? एकीवरही भागतं. हो एकीवर भागतच. काय प्रत्येकाच्या नशिबात नसते दोन. दुसरी नसते. आता काय करणार? माझ्या नशिबात एकच आहे. व्हायचं समजू शकतो मी, तुम्हाला समजू शकतो. पण आता माझंच बघा, माझ्याकडे दोन आहेत, पण माझं नाही भागत. माझी दमछाक होते. दोन आहेत तुमच्याकडे? हो. चेहऱ्याकडे म्हणून वाटत नाही दोन असतील. नाही नाही, दोन असले की दमछाक होतेच ना, असं मला म्हणायचंय. नाही होते, अगदीच होते. हो बरोबर आहे. तुमच्या पोटात दुखतंय का? हो आता समोर तोंडावर बोलताय दोन आहेत म्हटल्यावर पोटात दुखणार ना. घ्या सर पाणी. सर पाणी. हा. तू बस. ऐकलंस का? अगं यांच्याकडे दोन दोन आहेत. अगो बाई, दोन दोन आहेत त्यांच्याकडे. दोघींमध्ये भांडणं नाही होत कधी? किडन्या का भांडतील एकमेकींची? बाजूबाजूला असतात. अरे तुरे होतात ना की धक्का किंवा किडन्या. हा, किडन्या का भांडतील एकमेकींची? म्हणजे हे तुम्ही आता किडन्यांबद्दल बोलताय? हो. म्हणजे तुम्ही आता म्हणालात की माझ्याकडे दोन आहेत, तुमच्याकडे एकच आहे. माझ्याकडे एक किडनी आहे. माझ्याकडे एक किडनी आहे. चौगुले काय कलिंगड विकत घेतात? नाही चौगुले नाही. कसं नाही? एक मिनिट, एक दोन दोन्ही आहेत माझ्याकडे. चौगुले, आम्हाला ओंकारनी सगळं सांगितलेलं आहे. तुमची सगळी मेडिकल कंडिशन आम्हाला कळलेली आहे. काळजी करायची गरज नाहीये. आम्ही कॉलेज म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहणार आहोत. म्हणजे किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे की नाही
ऑपरेशन होणार. काही काळजी करू नका. कॉलेज स्टुडंटच्या मेडिकल फंड्स मधून आम्ही त्याला 10 लाख रुपये कधीच दिलेले आहेत. तुमचं ऑपरेशन होणार, डोंट वरी. सोनं खातं माझं. इकडे 2 मिनिट. इट्स ओके बाबा. कोपऱ्यात तिकडे. It's okay. 2 मिनिटं ये बोलायचं मला. ये शांत ये. शांत शांत. बाबा 10 लाख रुपये बापाच्या किडनीसाठी 10 लाख तू घेतलेस? अरे लाज नाही वाटत का रे तुला? मी सांगतो सगळं तुम्हाला नंतरच. अरे काय सांगतो? होला हो करा ना तुम्ही. अरे काय होला हो कर. अगं 10 लाख घेतलेत यांनी. परत तेच सांगू नका. अरे तरुणपणी मी माझ्या मित्राकडून 50 रुपये घेतले होते. त्याला परत देऊ शकलो नव्हतो. मला एवढा त्याचा गिल्ट आला होता की मी देऊ शकलो नाही म्हणून शेवटी माझ्या बहिणीचं लग्न लावलं त्याच्याबरोबर. सुनू आत्याचं लग्न 50 रुपयासाठी झालंय? हो हो ते महत्वाचं नाहीये. मुद्दा 10 लाख. राहू द्या ना बाबा. 10 लाख सोडा ना. जाऊ द्या. परत दे. पैसे परत परत दे. दे. सर आय एम सॉरी. इकडे बस. मागे. मी पैसे परत दे. चौगुले नाही. पैसे परत दे. सॉरी मी जे काय झालं त्याच्याबद्दल तुमची नाही, माहिती. नाही, चौगुले. पैसे परत दे त्याला. नाही आहेत माझ्याकडे पैसे. नाही आहेत म्हणजे? माझ्याकडे नाही आहेत. तुमच्याकडे असले तर द्या. मी गुगल पे करतो तुम्हाला. 10 लाख गुगल पे करू मी? आणि तुझा मित्र आहे कॉन्ट्रीब्युशन मधला मी. जर आता दे नंतर मी देतो. गुगल पे करतो. हे काय चाललंय? चौगुले शांत व्हा. 10 लाख रुपये घेतले रे. किती फसवायचं रे बापाला. वहिनी हा जो काही काळजीचा चेहरा केलेला आहे ना तो बदला आधी. का सगळं करून चवरून परत काळजीचा आव आणलाय तुम्ही. म्हणजे मी काय केलं मी? मला सगळं कळलेलं आहे वहिनी. काय तुम्हीच या सगळ्याला जबाबदार आहात. हे खरंय? सांगा काय आहे ते. यांचं आधीचं लग्न तुम्हीच मोडलं की नाही? खोटं नाटं सांगून यांच्याशी लग्न केलं. ओंकार सावत्र म्हणून त्याचा आणि त्याच्या बाबांचा छळ केला. तुम्ही छळ करायचात म्हणून हा माणूस रोज रात्री देशी दारू प्यायचा आणि गटारात पडायचा. गटारात पडल्यानंतर नाकात तोंडात पोटात किडण्यात सगळीकडे ते खराब पाणी गेलं आणि या माणसाच्या किडन्या खराब झाल्या आणि म्हणून किडनी ट्रान्सप्लांटची वेळ आली. वहिनी मला सगळं कळलेलं आहे वहिनी. बापरे. होला हो. तुझ्या बापाला जाऊन सांग. होला हो. म्हणजे तुम्ही माझ्यावर संशय घेताय ना? हिचं आता काय रे? मी खरंच सांगते. मी स्वप्नात पण परपुरुषाकडे नाही बघितले. हा तुमचाच आहे. माझ्यावर विश्वास ठेवा ना. तुमचाच आहे. खरंच सांगते अगं मी. कपाळा नाही कपाळ फोडी ना तुझं मी. हे बिंडा काय? मला- नको यार, मला ऐका ना बाबा. सोडा ना. सॉरी ना. अरे काय फोकस काय ते बघ ना. मी गप्पा बसते. अरे तो वेगळ्याला बाप म्हणतो. हा फोकस नाही आता. हा मला काय बोललाय तुझ्याबद्दल काय बोललाय. तू छळ करतेस म्हणून दारू पिऊन मी नाही रे. ऐक ना जरा. सॉरी बाबा. होला खबर म्हणून परत गाणं म्हटलंस तर. ओके मी काय ऐकते? ओके तू हे सांगितलंस की तुझे बाबा असे रोज गुत्त्यावर जातात आणि एक जँगो पंच द्या. अरे बापरे. असं करतात तुझे बाबा. हे सांगितलंस तू? काय प्रोफेशनल बेवडी आहेस की काय? हे एवढं सगळं तुला कसं माहिती? खूप झालं आता. मला आता सहन होत नाहीये. इज्जत घालवली त्यांनी. मातीत घालवली. नाही बाबा. चौगुले. अगं आई थांब. बघा ग्राउंड फ्लोअर वर राहतो आपण. काही नाही होणार आहे. खर्च पण उतरा तुम्ही तिकडनं बाबा. नाही. तुम्ही टोकाचा निर्णय घेताय चौगुले. शांत व्हा. तुमच्या मुलाने काहीही वाईट केलेलं नाहीये. उलट तुमच्यासाठीच करतोय ना तो सगळं. थँक्यू सर. डोंट वरी ओंकार. मी आहे तुझ्यासोबत. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या. मी ट्रस्टींशी बोललेलो आहे. तुमचं ऑपरेशन होईल. पण चौगुले हे नीट लक्ष देऊन ऐका. पण ऑपरेशन नंतर तुम्हाला दारोदारी जाऊन कुल्फ्या विकता येणार नाही. अरे काय काळजी करू नका. नाही चौगुले. नाही तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला टेन्शन आलं की मग मी काम काय करणार. तर तुम्ही आमच्या कॉलेजच्या मागच्या गेटवर वॉचमॅन म्हणून बसणार. काळजी करायची नाही. मी सगळं करणार तुमच्यासाठी. बाबा. होला हो. अरे तुझा बाप बँक मॅनेजर आहे ना रे.
त्याला काय सांगितलंस तू अकल्फे? अकल्फे नाही असं नाही म्हणत ते ना कू म्हणतच नाही ओले असं म्हणतात. बायको सोडून सगळं ऑथेंटिक कर. बायको कधी ऑथेंटिक करणार आहे? बाबा गेला बाजार इस्टेट एजंट तरी बनायला सांगायचं रे मला. मी बनलो असतो ना रे. हे काय केलं? काय सांगितलंस त्याला? तुम्ही चिडू पैसे कुठेत? बस झालं. आता बस झालं. आता पडदा पडूया. पैसे दे. पैसे कुठे? 10 लाख रुपये दे. कुठे आहेत 10 लाख? मी 10 लाख रुपये कुठे आहेत? मी ते शेट्टीला दिलेत. सुनील शेट्टीला बिंडो हे अरे ते काय करू मी आता इथं? माहिती सुनील शेट्टीला कशाला 10 लाख रुपये दिला? असं काय करतात झंझरिया त्याचं इथे चांदी बिंदी असते खर्च होतो मग त्याला लागत असतील ना. मला बदला. नवरा बदला. मला बदला. बाबा नको. हे सरताच ना इकडे. बाबा बाबा नको आहे मला. बाबा चौगुले जरा बाबा. फसवलंय यांनी. बाबा मी काय यांनी फसवलंय. मी काही फसवलेलं नाहीये बाबा. तुम्ही ऐक. कुणावर उडवलेस? शेट्टी म्हणजे कोण? तो बारवाला. त्याला का दिलेस पैसे? त्याला दिलेत म्हणजे तुम्हाला ती कोमल माहिती आहे का? कोमल हा म्हणजे जिथे मद्य सर्व करतात तिथे नृत्यांगना ती कोमल? अय्या तिथे मद्य देतात. आपल्यासाठी एक बाटली सांग ना. आजकाल खूप भेसळ होते ना. गुळाचं पाणी देतात मध म्हणून. बुक्कू मारू? बुक्कू मारून पोळं पाडू तुझं? अक्कल आहे तुला? काय बोलते ही? नको नकर करूयात. नको इथं वाजवणार. तुम्ही काही करत नाही त्यात. अक्कल नाही काय नाही. का बोलताय मला? तिच्यावर उडवलेस? मी तिच्यावर उडवले नाहीये. अरे ती नाचते. तिला नाचणारी म्हणू नका बाबा. अरे नाचणारी म्हणू नका तिला. नाचणार? तिच्या परिस्थितीमुळे तिला ते सगळं काम करावं लागतंय. नाही तर तिची इच्छा नाहीये. मी जेव्हा तिला तिकडनं बाहेर काढीन ना तेव्हा अभिमानाने सून म्हणून तुमच्या समोर येईल ती. लक्षात ठेवा. अरे बापाच्या किडन्या विकल्यास तिकडे आणि वर अभिमानाच्या गोष्टी करतोय. सांगा याला. सांगा जरा. 1 मिनिट. म्हणजे तू आम्हाला फसवून ते 10 लाख रुपये घेतलेस? क्या? हे खरं आहे का ओंकार? क्लॅरिटी क्लॅरिटी. हे खरं आहे का ओंकार? आय एम सॉरी सर. होला हो करून तुम्ही. दिस इज रेडिक्युलस. दिस इज रेडिक्युलस. ओंकार तू आणि जानी दुश्मनातला संजीव कुमार तू तुम्ही दोघांनी पुढच्या 2 दिवसात माझे 10 लाख रुपये मला परत करायचे. कळलं? ऐका, ऐका, नाही तर तुमच्या दोघांविरुद्ध मी केस करीन. नाही नाही सर ऐका. प्लीज सर. सर लवकर चला सर. आपल्या कॉलेजमध्ये बिबट्या शिरला सर. बिबट्या आलाय सर. लवकर चला सर. मग मी काय शिकारी आहे? नाही सर. येडायस गौऱ्या. काय झालं? मूर्ख आहेस का? हे कारण सुचलं तुला? मरीन ड्राईव्हला आहे आपलं कॉलेज. समुद्र आहे समोर. का बिबट्या येईल गौऱ्या? सॉरी सर. डॉल्फिन आलाय सर. ओके गौरव तुझी टायटॅनिक बुडवू मी? सॉरी सर. सॉरी. डॉल्फिन आले? अरे यार तुला किती कधी सांगितलेलं तुला इथे ये म्हणून? सरांनी येऊ देऊ नकोस घरात. सांगितलं ना. कुठे होतास तू? कशाला आलाय तो? आलाय कशाला? काका प्लीज शांत व्हा. या इकडे बसा. त्रागा करू नका. बसा. शांत व्हा. बाई केवढा तो घाम. नाही आलाय का? खरा स्वर्ग आई बाबांच्या पायात. कशी आहे बरे तुमची कामाचं बोल रे. कामाचं बोल. कामाचं बोल. टेन्शन मध्ये मी कामाचं बोल. काका त्यासाठीच आलो आहे. तुमचा स्वादुपिंड बदलण्यासाठीचा जो निधी आहे ना तो गोळा करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतोय. स्वादुपिंड? हा त्यासाठी एक मेसेज तयार केलाय मी. चौगुले काकांच्या स्वादुपिंडाच्या शस्त्रक्रियेसाठी फक्त 1 रुपया दान करा आणि हा मेसेज 100 लोकांना फॉरवर्ड करा. जर कुणी ही श्रृंखला मोडली तर चौगुले काका जागेच मरतील. तर तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. तुमच्या शस्त्रक्रियेसाठी निधी मी कसा गोळा करतो ते बघाच. वा वा किती मोठं काम केलंस रे. आता मी सुद्धा एक काम करणार आहे. तुमच्या दोघांची स्वादुपिंड आता सुजवणार आहे.